आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, नागरिकांची गैरसोय वाढली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज येथील कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। नगररचना विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये अधिकारी नियमित उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे। नगररचना विभागामधील 2002 पासून उपलब्ध असलेला ऑनलाईन डेटा करप्ट झाल्याची माहिती समोर येत असून याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या त्रुटीमुळे नागरिकांना मालमत्ता, बांधकाम व इतर संबंधित कागदपत्रांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच आरोग्य, बांधकाम आणि नगररचना या विभागातील अधिकारी मिरज कार्यालयात उपस्थित राहत नसून सांगली येथे बसून कामकाज करत असल्याचा आरोप आहे। परिणामी मिरज महानगरपालिका इमारतीत केवळ कर वसुलीचेच काम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। शासनाच्या परिपत्रकानुसार कामकाज होत नसल्याचा आरोपही करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करून प्रशासन चालवले जात असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। याशिवाय महानगरपालिका हद्दीत पार्किंगची योग्य व्यवस्था नसतानाही बांधकाम परवाने देण्यात येत असल्याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे। पार्किंगची सुविधा नसलेल्या इमारतींना कंप्लीशन सर्टिफिकेट कसे दिले जाते याचा सविस्तर खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वसीम मुल्ला, सहसचिव आप महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे। मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सेक्रेटरी प्रदेश महाराष्ट्र। आज इथं मिरज महानगरपालिकेमध्ये इतका भंग कारभार चालू आहे की शासनाच्या कुठल्याही नियमाला न पाळता फक्त मनमानी कारभार इथे चालू असं दिसत आहे। त्याचबरोबर आज मिरज महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागामध्ये, नगररचना असू दे, बांधकाम विभाग असू दे, आरोग्य विभाग असू दे, कुठल्याही विभागामध्ये सक्षम कोणताही एक जो अधिकारी असतो ज्याच्यावर त्या विभागाची जबाबदारी दिली गेली आहे, विभाग प्रमुख, कुठलाही विभाग प्रमुख यांच्या एकी केबिनमध्ये कुठल्याही विभाग प्रमुखाची उपस्थिती नसते। कधी येतात, कधी जातात, काही तर लोकांना माहीत नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही। अधिकारी सरळ म्हणतात की आमचे वरिष्ठ सांगलीपासून काम करतात। मग मी सांगलीपासून काम करतात तर मिरजेमध्ये त्यांना विभाग प्रमुख म्हणून कशासाठी नेमले आपण? नागरिकांची इथं सुखसुविधा नागरिकांना कुठल्या गोष्टी मिळत नाहीत। नागरिक वारंवार येऊन इथं चक्रा मारून जात असतात। जर मिरजेमध्ये जर कुठल्या मिरजेच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जर कोणतेही अधिकारी नसत असतील, सक्षम अधिकारी कोण नसत असतील तर ह्या बिल्डिंगचा उपयोग काय? बिल्डिंग चालू करून ठेवला आहे, बिल्डिंग बंद करा ना। सांगलीमध्ये बसून सगळं कामकाज चालतं। सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे की सांगली फक्त एकच प्रमुख आहे की सांगलीमध्ये सगळेजण बसायचं आहे? आणि इथं कुठल्याही शासनाच्या नियमाप्रमाणे ना CCTV कॅमेरे चालू आहेत, ना बायोमेट्रिक चालू आहे, ना बाबा हालचालीची नोंद असते, ना ह्यांनी नियमाप्रमाणे पोस्ट देतात। पूर्ण भंग कारभार चालू आहे। नगररचनामधला तर माझं तरी असं म्हणणं आहे की नगररचनामध्ये जवळजवळ 2002 पासून जो डाटा आहे, जो डाटा तिथं त्या पेजला होता, आज अखेरपर्यंत जवळ 21 ते 22,000 लोकांचा डाटा करप्ट झाला, डाटा तिथून गायब झालेला आहे। डाटा तिथून नाही येतो। त्या डाटा जो नसल्यामुळं नागरिकांना जे होणारे जे अडचण आहे त्याला जबाबदार कोण आणि जे जबाबदार अधिकारी असतील त्यावर कारवाई होणार का, असा आम्ही आम आदमी पार्टीकडून प्रश्न करतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।